भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने रत्नागिरीतील महावितरण कार्यालयासमोर 12 ऑगस्टपासून साखळी उपोषणाचं आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनाच्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी कामगार सहभागी झालेत। याबाबत बोलताना नमस्कार, मी आता महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संलग्न महाराष्ट्र आणि यांच्या विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये साखळी उपोषण इथे बसलो। आम्ही आता सर्व कर्मचारी मंडणगड उपकेंद्र याचे सगळे कर्मचारी जमलेलो आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे हरियाणा पॅटर्न किंवा NMR पद्धत आणि जे आता कंत्राटी कामगार आहेत ते जे आता कंत्राटी आहेत ते कंत्राटदार मुक्त कामगार असं आम्हाला जे आहे ते करावं आणि आमची जी काही कंत्राटामार्फत जे काही शोषण होतं किंवा कंत्राटामार्फत जे आम्हाला काही त्रास होतो तो न होता डायरेक्ट कंपनीने आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घेऊन आम्हाला कंत्राटदार मुक्त असं आम्हाला काम द्यावं आणि जे काही मानधन आहे किंवा जो काही पगार आहे तो आम्हाला शाश्वत पगार हा असा काम जसं काम परमनंट वायरमन किंवा परमनंट जे नोकरदार करतात त्याप्रमाणे जसे काम तसे वेतन म्हणजे समान काम समान वेतन याप्रमाणे आम्हाला वेतन द्यावं, वेतन वाढ करावी एवढी आमची मागणी आहे। धन्यवाद। या उपोषणाचं धोरण काय, हे कशाबद्दल तुम्ही करतायत? महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना संलग्न भारतीय मजदूर संघ या तिन्ही कंपन्यांचा आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 या दरम्यान साखळी उपोषण हे मंडणगड आपलं रत्नागिरी सर्कल ऑफिस या इथे होत आहे। तरी आज आम्ही सर्व महानिर्मिती, महापारेषण, महावितरण या कंपनीचे सर्व कर्मचारी आज उपोषणात सहभागी झाला आहोत। तरी आमची मुख्य धोरणं आहेत ते तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगार यांना NMR पद्धत किंवा हरियाणा पॅटर्ननुसार आम्हाला रोजंदारी मुक्त पद्धतीत घ्यावं। तसेच तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगार स्वतंत्र किमान वेतन श्रेणी व वेतनवाढ देण्यात यावं। तसेच यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल प्रशासनाने व राज्य सरकारने त्याच्यावर दखल घेतली पाहिजे। धन्यवाद।